नमस्कार मित्रांनो, परीक्षेसाठी आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स हा एक टॉपिक दिलेला आहे. म्हणजे परीक्षेमध्ये या टॉपिकवर देखील प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तर हा टॉपिक काय आहे तर डेली इव्हेंट्समध्ये दैनंदिन ज्या चालू घडामोडी आहेत तर त्या चालू घडामोडींवरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण गेल्या 6 महिन्यातील ज्या काही महत्त्वाच्या महाराष्ट्राशी संबंधित आणि देशाशी संबंधित चालू घडामोडी आहेत त्या इथे कव्हर करण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. चला तर मग सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1. शारदा सिन्हा ऑनर्ड विथ द पद्म विभूषण इन 2025 वॉज ओरिजिनली नोन फॉर सिंगिंग इन विच इंडियन लँग्वेजेस. तर शारदा सिन्हा यांना 2025चा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला असून त्या कोणत्या भारतीय भाषांमधील गायनासाठी प्रसिद्ध आहेत असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भोजपुरी आणि मैथिली. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ चंद्रात सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट 2025 पेलोड. तर 2025 सालचा चंद्रात सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट जे मिशन आहे त्याचा उद्देश काय आहे असे येथे विचारलेलं आहे. तर याचा उद्देश आहे टू मेजर द व्हर्टिकल टेम्परेचर प्रोफाईल ऑफ द लुनार रिजोलिथ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द इंडियाज रँक इन ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल्स 2024 करप्शन परसेप्शन इंडेक्स. तर 2024 सालच्या करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे असा येथे प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 96 हे. क्वेश्चन नंबर 4. इन जानेवारी 2025 विच फिल्म मेकर रिसिव्ड द सत्यजित रे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स. 2025मध्ये जानेवारी महिन्यात कोणत्या फिल्म मेकरला सत्यजित रे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड पुरस्कार मिळालेला आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अपर्णा सेन यांना सत्यजित रे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 5. हू वॉन द वुमेन्स प्रीमियर लीग WPL 2025 टायटल. WPL म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीग 2025 ही कोणी जिंकलेली आहे तर ती जिंकलेली आहे मुंबई इंडियन्स या टीमने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. क्वेश्चन नंबर 6. हू अमॉंग द फॉलोविंग assumed the charge of Controller General of India in November 2024. तर नोव्हेंबर 2024 मध्ये कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे असा येथे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कॅग या महत्त्वाच्या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर के संजय मूर्ती यांची कॅग म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 7. In December 2024, which day honors Dr. बाबासाहेब आंबेडकर's contribution to social justice. तर डिसेंबर 2024मध्ये खालीलपैकी कोणता दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक न्यायाबद्दलचे योगदान अधोरेखित करण्यासाठी ओळखला जातो किंवा साजरा केला गेला. तर याचे उत्तर आहे महापरिनिर्वाण दिवस पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 8. Who among the following has been appointed as the chairman of Indian Space Research Organization in 2025? खालीलपैकी कोणाची नेमणूक ही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोच्या प्रमुखपदी जानेवारी 2025मध्ये करण्यात आलेली आहे. तर इस्रोच्या प्रमुखपदी डॉक्टर व्ही नारायण यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9. हू अमॉंग द फॉलोविंग वॉन द 2024 बुकर प्राइज अँड व्हॉट इज द टायटल ऑफ द विनिंग नॉवेल. तर 2024चा बुकर प्राइज कोणाला मिळाला आणि ज्या कादंबरीसाठी तो दिला गेला त्याचे नाव काय आहे हा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर याचे उत्तर आहे 2024चा बुकर प्राइज हा समंथा हार्वे यांना मिळालेला असून त्यांच्या ऑर्बिटल या नॉवेलसाठी तो त्यांना देण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
Question number 10. In December 2024, Pooja Sharma was named among the BBC's 100 most inspiring women. What remarkable social service is she known for? डिसेंबर 2024मध्ये पूजा शर्मा यांना किंवा यांचा समावेश BBCच्या 100 मोस्ट इन्स्पायरिंग वुमनमध्ये करण्यात आलेला आहे. तर त्यांच्या कोणत्या गोष्टीसाठी त्यांचा समावेश किंवा कोणत्या समाजसेवेसाठी त्यांचा समावेश BBCच्या 100 मोस्ट इन्स्पायरिंग वुमन म्हणून करण्यात आलेला आहे? तर याचे उत्तर आहे परफॉर्मिंग लास्ट राईट्स फॉर अनक्लेम्ड बॉडीज. म्हणजे लावारिस जे डेड बॉडीज आहेत त्यांचे लास्ट राईट म्हणजे शेवटची विधी करण्याची सेवा त्या पुरवतात. म्हणून त्यांच्या या समाजसेवेसाठी त्यांचा समावेश BBCच्या 100 मोस्ट इन्स्पायरिंग वुमनमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 11. इन मार्च 2025 इंडिया लॉन्च्ड ऑपरेशन ब्रह्मा इन रिस्पॉन्स टू विच इव्हेंट? तर मार्च 2025मध्ये भारत देशाने ऑपरेशन ब्रह्मा हे मिशन कशासाठी राबवले होते? तर याचे उत्तर आहे अ डिवास्टेटिंग अर्थक्विक इन म्यानमार. म्हणजे म्यानमारमध्ये झालेल्या अतिशय भयानक अशा भूकंपासाठी रिस्क्यू म्हणून किंवा रिस्पॉन्स म्हणून भारताने ऑपरेशन ब्रह्मा हे मिशन राबवले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 12. समुद्रयान इज शेड्युल्ड फॉर 2026 इन्व्हॉल्व्स विच ऑफ द फॉलोविंग? समुद्रयान मिशन जे 2026मध्ये होणार आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश आहे? तर याच्यामध्ये सेंडिंग सायंटिस्ट 6000 मीटर्स अंडर वॉटर ह्या गोष्टीचा समावेश आहे. म्हणजे 6000 मीटर पाण्याखाली शास्त्रज्ञांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 13. हू बिकम इंडियाज 26th चीफ इलेक्शन कमिशनर इन फेब्रुवारी 2025? फेब्रुवारी 2025मध्ये भारताचे 26वे चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर याचे उत्तर आहे ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार हे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 14. व्हेन डिड इंडिया कंडक्ट इट्स फर्स्ट नॅशन वाईड सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल सिन्स 1971? भारताने देशातील पहिली सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल ही 1971 नंतर केव्हा राबवली? तर वॉरलाईक सिच्युएशनमध्ये देशातील नागरिकांना सजग करण्यासाठी अशा प्रकारची मॉक ड्रिल राबवली जाते आणि ती 1971 नंतर पहिल्यांदाच राबवण्यात आली होती अलीकडच्या काळात. तर ती तारीख विचारलेली आहे. तर ती तारीख आहे 7 मे 2025. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि ही जवळजवळ 244 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 15. विच सिग्निफिकंट इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च्ड अंडर स्वच्छ भारत मिशन अर्बन इन जुलै 2025? स्वच्छ भारत मिशन अर्बनच्या आधिपत्याखाली जुलै 2025मध्ये कोणते नवीन मिशन राबवण्यात आले? तर याचे उत्तर आहे सफाई अपनाव बिमारी भगाव. हे जे कॅम्पेन आहे ते कॅम्पेन स्वच्छ भारत मिशन अर्बनच्या अंडर जुलै 2025मध्ये राबवण्यात येणार आहे. ते 1 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान राबवले जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 16. विच कंट्री रँक्ड हायेस्ट इन द ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025? खालीलपैकी कोणता देश हा ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे उत्तर आहे बुर्किना फासो. बुर्किना फासो या देशाला सर्वाधिक टेररिझमचा फटका बसलेला आहे. क्वेश्चन नंबर 17. विच इंडियन स्टेट डिक्लेअर्ड माधव नॅशनल पार्क ॲज इट्स न्यूएस्ट टायगर रिझर्व इन 2025? खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याने माधव नॅशनल पार्क याला टायगर रिझर्व म्हणून घोषित केलेला आहे, नवीन टायगर रिझर्व म्हणून? तर माधव नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि माधव नॅशनल पार्क हे 58वे नवीन टायगर रिझर्व देखील असेल.
क्वेश्चन नंबर 18. हु इज द RBI गव्हर्नर ॲज ऑफ ऑगस्ट 2025? तर सध्या RBIचे गव्हर्नर कोण आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 19. विच इंडियन एअरपोर्ट वॉन द बेस्ट एअरपोर्ट इन इंडिया अँड साऊथ आशिया इन 2025? 2025मध्ये कोणत्या भारतीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळ भारतातील आणि दक्षिण आशियातील असा पुरस्कार मिळालेला आहे? तर भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार मिळालेला आहे दिल्ली एअरपोर्टला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 20. विच कंट्री लॉन्च्ड द वर्ल्ड्स फर्स्ट AI कंट्रोल्ड वॉरशिप इन 2025? तर जगातील पहिली AI कंट्रोल्ड वॉरशिप कोणत्या देशाने लॉन्च केलेली आहे किंवा त्याचे उद्घाटन केलेले आहे? तर ते केलेले आहे USA या देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 21. विच इंडियन सिटी टॉप्ड द स्वच्छ सर्वेक्षण रँकिंग 2025? स्वच्छ सर्वेक्षण 2025 मध्ये कोणत्या भारतीय शहराने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? तर गेल्या 8 वर्षापासून इंदोर या शहराने स्वच्छ सर्वेक्षण अहवालामध्ये पहिला क्रमांक कायम राखलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 22. हु अमॉंग द फॉलोविंग वॉज रिवॉर्डेड द पॉली उमरीगर अवॉर्ड? तर नुकताच प्राप्त झालेला पॉली उमरीगर अवॉर्ड हा कोणाला मिळालेला आहे? तर पॉली उमरीगर अवॉर्ड मिळालेला आहे जसप्रीत बुमराह याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 23. हु वॉन द रिसेंटली हेल्ड ICC अंडर-19 वुमन्स T20 वर्ल्ड कप? तर नुकताच झालेला ICCचा अंडर-19 महिलांचा T20 वर्ल्ड कप जिंकलेला देश कोणता आहे? तर अंडर-19 वुमन्स T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारत या देशाने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. क्वेश्चन नंबर 24. द 13th एक्वेरिन मिलिटरी एक्सरसाइज स्टार्टेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? तर 13वा एक्वेरिन हा मिलिटरी एक्सरसाइज किंवा युद्ध सराव भारत आणि आणखीन कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडलेला आहे? तर एक्वेरिन हा जो युद्ध सराव आहे तो भारत आणि मालदीव या देशांच्या दरम्यान पार पडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोविंग हॅज बिकम द फर्स्ट स्टेट टू क्रिएट अ लीगल फ्रेमवर्क फॉर द राईट टू डाय विथ डिग्निटी? राईट टू डाय म्हणजे सन्मानजनक मरणासाठी लीगल फ्रेमवर्क तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? तर ते राज्य आहे कर्नाटक हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 26. विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट स्टेट इन द वर्ल्ड टू लॉन्च गव्हर्नमेंट सर्व्हिसेस थ्रू व्हॉट्सॲप? व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शासकीय सेवा पुरवणारे जगातील पहिले राज्य होण्याचा मान कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश आहे. पर्याय क्रमांक 1. आंध्र प्रदेश या राज्याने सर्व शासकीय सेवा या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुरवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. क्वेश्चन नंबर 27. इन विच ऑफ द फॉलोविंग स्टेट्स विल इंडियाज फर्स्ट AI युनिव्हर्सिटी बी बिल्ट? तर भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेली युनिव्हर्सिटी किंवा विश्वविद्यालय कोणत्या राज्यात बनवण्यात येणार आहे? तर भारतातील पहिली AI युनिव्हर्सिटी ही महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 28. हु अमॉंग द फॉलोविंग हॅज रिसेंटली वॉन द टायटल ऑफ मिसेस वर्ल्ड 2025? तर 2025ची मिसेस वर्ल्ड ही प्रतियोगिता कोणी जिंकलेली आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर मिसेस वर्ल्ड 2025 बनलेले आहेत तेशिगी गेलिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे.
Question number 29. Recently, Fort William, located in Kolkata, has been renamed as what? तर फोर्ट विल्यम या कोलकात्यातील प्रसिद्ध किल्ल्याचे नवीन नाव काय देण्यात आलेले आहे किंवा ठेवण्यात आलेले आहे? तर फोर्ट विल्यमचे नवीन नाव आहे विजयदुर्ग हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन 30. इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स विल द वर्ल्ड्स लार्जेस्ट झुमूर फेस्टिवल बी ऑर्गनाइज्ड? तर जगातील सर्वात मोठा झुमूर फेस्टिवल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? तर परीक्षेमध्ये कधीकधी फेस्टिवलवरती देखील क्वेश्चन विचारले जातात. त्यासाठी हा चर्चेतला असलेला फेस्टिवल आपण इथे पाहणार आहोत. तर झुमूर फेस्टिवल हा कोणत्या राज्यात पार पडतो? तर तो आसाम या राज्यामध्ये पार पडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 31. विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज होस्टिंग द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन गव्हर्नन्स फॉर द फर्स्ट टाइम? तर खालीलपैकी कोणता देश आहे जो आंतरराष्ट्रीय परिषद ऑन गव्हर्नन्स म्हणजे शासनावरती होणारी आंतरराष्ट्रीय परिषद ही पहिल्यांदाच आयोजित करत आहे? तर भारत हा देश अशा प्रकारची परिषद पहिल्यांदाच आयोजित करत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 32. इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज द ऑल इंडिया ट्रान्सजेंडर कॉन्फरन्स इज बीइंग ऑर्गनाइज्ड फॉर द फर्स्ट टाइम? तर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद ही पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली? तर पहिली ऑल इंडिया ट्रान्सजेंडर कॉन्फरन्स ही आयोजित करण्यात आलेली अजमेर या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 33. इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इंडियाज फर्स्ट ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम हॅज बीन इनॉग्रेटेड? तर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये भारतातील पहिला ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर भारतातील पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम हे नवी दिल्ली या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 34. हू हॅज रिसेंटली बीन अपॉइंटेड ॲज द प्रिन्सिपल सेक्रेटरी टू द प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी? तर खालीलपैकी कोणाची नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून नुकतीच शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल आणि ते नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील. क्वेश्चन नंबर 35. हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर रिसेंटली? तर हा देखील पुन्हा प्रश्न अपॉइंटमेंटवरतीच आहे आणि परीक्षेत तुम्हाला अपॉइंटमेंटवरती 100% प्रश्न विचारले जातात. तर नुकतीच चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणजे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर व्ही अनंता नागेश्वरन यांची प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 36. हू अमॉंग द फॉलोइंग हॅज बीन चूजन ॲज टाइम्स वुमन ऑफ द इयर? तर खालीलपैकी कोणाला टाइम्स वुमन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेला आहे? तर टाइम्स वुमन ऑफ द इयर मिळालेला आहे पौर्णिमा देवी बर्मन यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 37. विच स्टेट्स फर्स्ट ग्रीन बजेट वॉज प्रेझेंटेड रिसेंटली? तर खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिल्यांदाच हरित अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर याचे उत्तर आहे राजस्थान हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 38. हू अमॉंग द फॉलोइंग हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू चेअरमन ऑफ सेबी? सेबीच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर सेबीचे नवीन प्रमुख आहेत तुहिन कांत पांडे हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 39.
हू अमंग द फॉलोविंग हॅज वॉन द टायटल ऑफ रिसेंटली हेल्ड रणजी ट्रॉफी 2025? तर नुकतेच झालेली 2025ची रणजी ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर ती जिंकलेली आहे विदर्भ या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 40. हू हॅज वॉन द बेस्ट फिल्म अवॉर्ड ॲट 97th ऑस्कर अवॉर्ड्स? तर 97व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये कोणत्या मूवीला बेस्ट फिल्म अवॉर्ड सर्वोत्कृष्ट फिल्म म्हणून पुरस्कार मिळालेला आहे? तर 97वी ऑस्कर सोहळ्यामध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड मिळालेला आहे अनोरा या मूवीला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 41. ॲट विच प्लेस हॅज इंडियाज फर्स्ट वर्ल्ड पीस सेंटर बीन इस्टॅब्लिश्ड? तर कोणत्या ठिकाणी भारतातील पहिले जागतिक शांतता सेंटर स्थापित करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे गुरुग्राम. हे गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिले वर्ल्ड पीस सेंटर इस्टॅब्लिश केले जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 42. हू हॅज सिक्युअर्ड द फर्स्ट पोझिशन इन खेलो इंडिया विंटर गेम्स 2025? तर नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये पहिला क्रमांक कोणत्या संघाने किंवा कोणत्या टीमने पटकावलेला आहे असा प्रश्न येथे विचारलेला आहे. तर सर्वाधिक पदके ही खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये पटकावलेली आहेत इंडियन आर्मी या संघाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 43. इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स इज गणगौर फेस्टिवल बिंग ऑर्गनाइज्ड? तर हा देखील पुन्हा फेस्टिवलवरती प्रश्न आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये यापूर्वी देखील आलेला आहे, म्हणून हा येथे मी मुद्दाम कव्हर करत आहे. जर हा प्रश्न तुम्हाला देखील विचारला गेला तर तुम्हाला सर्वांना याचे उत्तर देता यावे म्हणून. तर गणगौर हा एक प्रसिद्ध सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर गणगौर फेस्टिवल साजरे केले जाते राजस्थान या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 44. द 23rd वरुणा मिलिटरी एक्सरसाइज वॉज स्टार्टेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? तर 23वी वरुणा हा युद्ध अभ्यास किंवा मिलिटरी एक्सरसाइज भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडला? तर वरुणा मिलिटरी एक्सरसाइज हा भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान पार पडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 45. द 14th नेवल एक्सरसाइज इंदिरा वॉज स्टार्टेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? तर 14वी नेवल एक्सरसाइज म्हणजे नेव्हीची एक्सरसाइज असलेली इंदिरा ही भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडली? तर इंदिरा एक्सरसाइज ही भारत आणि रशिया या देशांच्या दरम्यान पार पडते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 46. हू अमंग द फॉलोविंग हॅज बीन अवॉर्डेड द 34th सरस्वती सन्मान रिसेंटली? तर खालीलपैकी कोणाला 34वा सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर 34वा सरस्वती सन्मान मिळालेला आहे साधू भद्रेश दास यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 47. द 4th एडिशन ऑफ एक्सरसाइज टायगर ट्रम्प वॉज स्टार्टेड बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? तर टायगर ट्रम्प या नावाने चाललेला युद्ध अभ्यास हा भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडतो? तर टायगर ट्रम्प हा जो युद्ध अभ्यास आहे तो भारत आणि अमेरिका या देशांच्या दरम्यान पार पडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 48. इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स वॉज द सरहुल फेस्टिवल ऑर्गनाइज्ड? तर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सरहुल फेस्टिवल हा साजरा केला जातो असा येथे प्रश्न आहे. हा देखील चर्चेतील विषय होता. त्यामुळे सरहुल फेस्टिवल हा साजरा केला जातो झारखंड या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 49. व्हेअर वॉज
इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज इनॉग्रेटेड? तर भारतातील पहिला सागरी सेतू जो व्हर्टिकल लिफ्ट या प्रकारातील आहे त्याचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते किंवा तो कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे रामेश्वरम या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 50. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 विल बी हेल्ड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स? 2025 सालचा खेलो इंडिया यूथ गेम्स या कोणत्या राज्यामध्ये पार पडणार आहेत? तर 2025च्या खेलो इंडिया यूथ गेम्स या बिहार या राज्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 51. विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट शेड्युल्ड कास्ट सब क्लासिफिकेशन? तर खालीलपैकी कोणते हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे की ज्यांनी अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण लागू केलेले आहे? तर अशा प्रकारे SCमध्ये सब क्लासिफिकेशन लागू करणारे पहिले राज्य बनलेले आहे तेलंगणा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 52. विच ऑफ द फॉलोइंग विल बिकम इंडियाज फर्स्ट फुल्ली डिजिटली लिटरेट स्टेट? तर खालीलपैकी कोणते हे भारतातील पहिले पूर्णतः डिजिटली साक्षर असणारे राज्य बनणार आहे? तर भारतातील पहिले फुल्ली डिजिटली लिटरेट स्टेट बनणार आहे केरळ हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 53. हू हॅज रिसेंटली इन्स्टॉल्ड इंडियाज फर्स्ट ATM इन अ ट्रेन? तर खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतातील पहिले ATM रेल्वेमध्ये असलेले इन्स्टॉल केलेले आहे? तर भारतातील ट्रेनमधले पहिले ATM इन्स्टॉल केलेले आहे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 54. हू अमॉंग द फॉलोइंग वॉज रिसेंटली अपॉइंटेड ॲज द डिरेक्टर जनरल ऑफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मीन्स CRPF? तर CRPFच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नेमणूक झाली आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर CRPFच्या प्रमुखपदी नेमणूक झालेली आहे ज्ञानेश प्रताप सिंग यांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 55. हू हॅज बीन अवॉर्डेड द ICC मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर 2024? तर ICC तर्फे देण्यात येणाऱ्या मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार मिळालेला आहे जसप्रीत बुमराह याला. तेव्हा पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. तसेच ऑल फॉर्मॅटमधील देखील क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून जसप्रीत बुमराह यालाच हा पुरस्कार यावर्षीचा मिळालेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 56. हू अमॉंग द फॉलोइंग हॅज वॉन द वुमेन्स सिंगल्स टायटल इन रिसेंटली हेल्ड ऑस्ट्रेलिया ओपन 2025? तर नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपन 2025 या स्पर्धेमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर ऑस्ट्रेलिया ओपन 2025चे वुमन्स सिंगल टायटल पटकावलेले आहे मेडिसन कीज यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर नुकत्याच झालेल्या ह्या स्पर्धा आहेत त्यामुळे याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येणं अपेक्षित आहे, त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर ह्या नवीन विजेते आहेत त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता देखील जास्त आहे. क्वेश्चन नंबर 57. हू अमॉंग द फॉलोइंग हॅज वॉन द मेन्स सिंगल टायटल इन रिसेंटली हेल्ड ऑस्ट्रेलिया ओपन 2025? तर नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपन 2025मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे जेनिक सिन्नर यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन 58. विच ऑफ द फॉलोइंग हॅज बिकम द फर्स्ट स्टेट इन इंडिपेंडंट इंडिया टू इम्प्लिमेंट युनिफॉर्म सिव्हिल कोड? तर स्वतंत्र उत्तर भारतात पहिले राज्य कोणते असे आहे की ज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड
हा लागू केलेला आहे. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य बनलेले आहे उत्तराखंड हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 59. हू हॅज रिसेंटली बीन अपॉइंटेड ॲज चेअरमन ऑफ द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. म्हणजेच UPSCचे नवीन प्रमुख किंवा चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर UPSCचे नवीन चेअरमन असतील डॉक्टर अजय कुमार हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्याचबरोबर MPSCचे नवीन चेअरमन कोण आहेत हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर MPSCच्या प्रमुखपदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे देखील लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 60. विच हॅज ऑफिशियली बिकम इंडियाज फर्स्ट बेगर फ्री सिटी. तर खालीलपैकी कोणती सिटी ही भारतातील पहिली भिकारीमुक्त सिटी म्हणून मान्य करण्यात आलेली आहे किंवा मान्यता देण्यात आलेली आहे. तर भारतातील पहिली अधिकृत भिकारीमुक्त शहर असेल इंदोर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 61. विच स्टेट रँक्ड फर्स्ट इन खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मेडल टॅली. तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2025मध्ये सर्वाधिक मेडल्स मिळालेले राज्य कोणते आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वाधिक मेडल्स हे महाराष्ट्र या राज्याने पटकावलेले आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 62. द इंटरनॅशनल बुकर प्राइज 2025 हॅज बीन अवॉर्डेड टू विच ऑफ द फॉलोइंग इंडियन. तर आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज 2025 हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. तर त्या आहेत बानू मुश्ताकिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 63. व्हेअर विल द कंट्रीज फर्स्ट ई-वेस्ट इको पार्क विल बी बिल्ड. तर भारतातील पहिला ई-वेस्ट इको पार्क कोठे बनणार आहे. तर तो बनणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 64. विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट स्टेट इन इंडिया टू इंट्रोड्यूस मोबाईल बेस्ड ई वोटिंग सिस्टीम. तर मोबाईलवर आधारित ई वोटिंग सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे. तर मोबाईल बेस्ड ई वोटिंग सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे बिहार हे. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 65. झाकीर हुसेन हू डायड रिसेंटली वॉज रिलेटेड टू विच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. झाकीर हुसेन या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे नुकतेच निधन झालेले असून ते कोणत्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटशी संबंधित होते. तर झाकीर हुसेन यांचे प्रसिद्ध वाद्य होते तबला हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 65 MCQs घेतलेले आहेत जे करंट अफेअर्सशी संबंधित आहेत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे देखील आहेत. पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.